हाय गाइस, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन भाजी। तर मी ते भाजी क्लीन करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये पालक भाजी आहे, आंबट चुक्याची भाजी आहे, शेपूची भाजी आहे आणि थोडीशी चिलीची भाजी आहे। तर आपण ही नवीन पद्धतीमध्ये भाजी बनवत आहोत। तर मी या भाजीला कुकर मध्ये टाकत आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आपल्याला ही पूर्ण भाजी कुकर मध्ये टाकून द्यायची। यामध्ये आपल्याला चिकन पण टाकायचं आहे। मी हे चिकन मिठाच्या पाण्याने छानपैकी धुवून घेतलंय, त्याचा पूर्णपणे वेस्टपणा निघून गेलाय, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण टाकले। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया। यामध्ये आपल्याला दुसरं काहीच नाही घालायचं, नॉर्मल मीठ घालायचं आहे। यामध्ये थोडंसं अर्धा तांबे पाणी ओतत आहे। याला आपल्याला छानपैकी 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर आता आपण ह्याला छानपैकी 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया कुकरला। तर आपल्याला भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला आपण या ठिकाणी घेतलाय। या ठिकाणी कांदा घेतलाय, थोडंसं सुकं खोबरं आहे, अद्रक आहे, लसूण आहे आणि हिरवी मिरची आहे। तर आपण हे छानपैकी या मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया। छानपैकी याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला। आपण लगेच याला वाटून घेऊया। आपली भाजी छानपैकी शिजून झाली आहे, तुम्ही पाहू शकता। आपण कुकरमधून काढून घेतली। तर आता या भाजीला आपण लगेच तडका देऊन घेऊया। तरी ते मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल ओतले। आपण जो मसाला वाटून घेतला होता तो पण यामध्ये घालून घेऊया। हा मसाला आपल्याला छानपैकी भाजायचा आहे। तर आपला मसाला इथे छानपैकी भाजलाय, तुम्ही पाहू शकता। यामध्ये आपण थोडीशी गरम मसाला टाकून घेऊया। अर्धा चम्मच धना पावडर घालते, चवीनुसार मीठ घालूया। मीठ आपण पहिला पण टाकलं होतं, त्यामुळे आपण थोडंसं पीठ घालूया। आता मी इथे घालत आहे थोडंसं बाजरीचं पीठ आहे। बाजरीच्या पीठाने आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि ती घट्ट पण होती। तर आपल्याला हे छानपैकी भाजायचं आहे। जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत असंच आपल्याला भाजून घ्यायचं याला। हा मसाला आपला छान भाजला गेला तर भाजी पण खूप छान होती। अशा प्रकारात आपल्याला तर आपला मसाला छानपैकी भाजलाय, तुम्ही पाहू शकता। त्याला भरपूर तेल सुटलंय। तर आपला मसाला भाजलाय। आपण लगेचच आपले जे चिकन आणि भाजी शिजून घेतली ते यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे। जे भाजीचं पाणी होतं आपण ते पण घालून याच्यामध्ये। आपल्या भाजीला आपण फोडणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आपल्याला या भाजीला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची। तर आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारात आपण ही भाजी बनवली। तर आता आपण या भाजीला लगेचच खाली उतरून घेऊया, गॅस बंद करूया। अशा प्रकारात आपल्याला तर आपण अशा प्रकारात ही भाजी बनवलेली आहे। भाजी खूप वेगळी आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारात आपण ही भाजी बनवलेली आहे। यामध्ये सर्व मिक्स भाज्या आहे आणि चिकन आहे, त्यामुळे ही भाजी वेगळी आहे। त्या भाजीची टेस्ट खूप वेगळी लागते आणि खायला पण खूप छान आहे। तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी इतरांना शेअर करा। आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। थँक्यू।